ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र दुसरीकडे कुठल्या ना कुठल्या प्रश्नामुळे शेतकरी हा अडचणीत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। असंच काहीसं जे चित्र आहे ते भोकरदनच्या तहसील कार्यालयासमोर आता आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे घरकुलाचं किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्या ठिकाणी आता अधिकच वाढलेल्या आहेत आणि हे शेतकरी आता या ठिकाणी यांनी ठिय्या मांडलेला आहे, संतापलेले आहेत। आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे फलक त्यांनी हातात घेतलेले आहे। आपण पाहू शकतो घर बांधले, घरकुलाचे मस्टर बीडीओंनी झिरो केले, प्रशासनावर त्यांनी हा सगळा आरोप केलेला आहे। आपण जर दुसरं या ठिकाणी पोस्टर पाहिलं तर किडनी विकणे आहे घरकुल लाभार्थी असं या दादांच्या हातामध्ये हे पोस्टर आहेत। नेमक्या यांच्या भावना काय आहेत, कुणावर यांचा आरोप आहे ते जाणून घेऊयात। मला सांगा, तुम्ही या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे, काय तुमचं मागणी आहे? प्रमुख मागणी अशी साहेब आमची की या ठिकाणी विहिरी ज्या मंजूर झाल्यात, गायगोठे या ठिकाणी अजून अद्यापर्यंत मंजूर झाले नाही। या कामांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्याची लूट या ठिकाणी अधिकारी कर्मचारी करतायत। त्यांना पैशाची मागणी या ठिकाणी केल्या जाते। ज्या विहिरी या ठिकाणी मंजूर झाल्या, जे गोठे या ठिकाणी मंजूर झाले, अद्यापपर्यंत त्यांचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेलं नाहीये। या ठिकाणी इथले कुठलं अनुदान, कुठलं एमआरजीएसच्या विहिरी ज्या झाल्या तर त्याचं मास्टर चालू नाहीये, त्याचं अनुदान असेल, गायगोठ्याचं जे अनुदान असेल ते नाही पडलेलं अजून। अधिकारी काय सांगतात? अधिकारी उडवडूची उत्तर देतात साहेब, पैशाची मागणी करतात। तुम्हाला जर गोठा कोण मंजूर करते पैशाची मागणी? बीडीओ ऑफिस मधले कर्मचारी करतात, ग्रामसेवक करतात। बरं. माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर आणि याच्यानंतरही तुम्हाला पुरावे लागले तर पुरावे पुरवतो साहेब। आता किती दिवसापासून सुरू आहे? हे जवळपास 4-5 वर्षापासून आमचा संघर्ष सुरू आहे साहेब। माझे सहकारी मित्र कितीतरी वर्षापासून त्यांना फाईल दिलेली आहे, अजून त्या फाईलवर त्यांनी सिग्नेचर पण नाही केलं, तरी सुद्धा कोणतीही कार्यवाही होत नाही, कारवाईच होत नाही साहेब। मग आमचा सर्वसामान्याला प्रश्न असा पडला की यांच्यावर कोणाचा वरद असतं? स्थानिक लोकप्रतिनिधींचा तर यांना पाठिंबा नाहीये असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो साहेब। अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, तुम्ही तर थेट किडनी विकणे आहे घरकुल लाभार्थी असं लिहिलेलं पोस्टर जे आहे ते हातात धरले, काय सांगाल? मी का किडनी विकायची? सिंचन विहिरीचे मास्टराचे पैसे मला अद्याप मिळालेले नाही। घरकुलाची सुद्धा पैशाला टाळता चालली, कोणतेच मास्टराचे पैसे आजपर्यंत शासनाने दिले नाही। तरी माझी शासनाला अशी विनंती आहे की आमचे सामाजिक कार्यकर्ते विकासदादा तसेच नारायणभाऊ लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आलो आणि त्यांनी ज्या समस्या आहे सर्वसाधारण शेतकऱ्याच्या पुरतिडकीनं शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत। तरी शासनाने या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, नाही तर हे धडाडीचे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते नारायणभाऊ लोखंडे असतील, विकास दादा असतील, हे यांचं जे आंदोलन आहे हे शासनाला खूप महाग पडेल असं एवढंच मी सांगू शकतो। तरी शासन आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे फलक यांनी हातात घेतलेले आहेत आणि एकच संताप जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की किडनी विकणे आहे गायगोठा लाभार्थी, किडनी घ्या आणि कर्जातून मुक्त करा। त्यानंतर आपण पाहू शकतो की गायगोठा बांधला मात्र निधी देणार कोण, असा सवाल देखील या भाऊंच्या हातात असलेल्या फलकावरून उपस्थित होतोय। परत आपण पाहू शकतो संपावर जाणाऱ्या बीडीओंना पगार सुरू आणि आम्ही काम करून आमचे मास्टर झिरो झालेले आहेत। त्यांच्याशीच आपण संवाद साधूया। किती मास्टर झिरो झाले? तुम्ही थेट हे मास्टर झिरो झाल्याचं आणि बीडीओ वर संताप व्यक्त करताय। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधील मरसकोले आडनावाचे बीडीओ आहे, त्यांनी 75 लाखाचा भ्रष्टाचार मागील काहीतरी दिवसांपूर्वी केला होता। त्या संदर्भात त्यांच्यावर तक्रार दाखल झाली आणि त्यांना अटक झाली। परंतु या भ्रष्टाचाराचं संरक्षण करण्यासाठी राज्यातील सर्व बीडीओ संपर्क गेली आणि आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये जवळपास 250 ते 300 मास्टर यांनी झिरो केले। म्हणजे मजूर कामावर जाऊन शेतकरी लाभार्थ्यांनी काम घेऊन यांना केले मास्टर झिरो। भोकरदनचे गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांनी। हा, खरं तर कायदेशीर तरतुदी मस्त झिरो करता येत नाही। यांच्या पगारातून व्याजासहित रक्कम वसूल करण्याचा अधिकार नियमन आहे। आम्ही तशी तक्रार देखील दाखल केली। या संदर्भात तुम्ही त्यांना काही विचारणा केली? आम्ही त्यांना विचारणा केली, मात्र ते ओढवडीचे उत्तर देतात आणि मुळात बीडीओ 5 दिवसापासून संपावर आहे। शेतकऱ्यांचे लाखो शेतकऱ्यांचे कामं प्रलंबित पडलेले, यांना संप चालू असताना सुद्धा वेतन मिळते आणि आम्ही शेतकऱ्यांनी कामं करून सुद्धा आम्हाला त्याचा घामाचा दाम मिळत नाही। त्यामुळे आम्ही आज की बाबा शेतकऱ्याचा विहिरीचा असेल, गायगोठा असेल, सिंचन विहीर असेल, वृक्ष लागवड असेल, याचं अनुदान द्या, पीक कर्ज। आता हे जे तुम्ही उल्लेख केले गायगोठा, सिंचन विहिरी किंवा घरकुल, हे किती वर्षापासून तुमचा प्रश्न प्रलंबित आहे आणि ते करत का नाहीत? आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये गेल्या 14 वर्षापासून सिंचन विहिरीचा एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नव्हता।
मागच्या वर्षी आम्ही जानेवारीमध्ये विभाग आयुक्तांकडे 5 दिवस उपोषण केलं. त्यानंतर विभागीय चौकशी लावली. त्यानंतर बीडीओ दोषी आढळली. त्यानंतर बीडीओंनी कुठेतरी कायद्याचा वचक बसल्यामुळे त्यांनी सिंचन विहिरी चालू केल्या आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून आज जवळपास 6,500 विहिरी मंजूर झाले, तर 1,500 कामं प्रत्यक्षात चालू आहे. मात्र मास्टर बंद असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहे. पण हे दादा म्हणतायत की अधिकारी बीडीओ लोक पैसे मागतात, खरं आहे? हो, सत्यता आहे. आज जर तुम्ही भोकरदन तालुक्यात कुठल्याही गावात शेतकऱ्यासह जर तुम्ही चर्चा केली तर प्रत्येक शेतकरी तुम्हाला 20,000, 30,000, 50,000 असा खर्च आला मंजुरीसाठी असं सांगतील. बरं, याचे पुरावे तुम्ही समोर आणणार का मग? हो, 100% पोरासोबत समोर आणणार आम्ही. कारण काय झालं की पैसे घेऊन सुद्धा यांची मानसिकता नाही काम करण्याची आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याचं काम संबंधित अधिकारी कर्मचारी कोण होत आहे. बरं, आता तुमचा पुढचा इशारा काय असणार आहे काम जर झालं नाही तर? राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये, तुमचे प्रश्न जे आहेत तुम्ही सोडवण्यासाठी या ठिकाणी झगडताय, संताप व्यक्त करताय, पुढचा इशारा काय? आम्ही आता जर भोकरदन तालुक्यातील सिंचन विहिरींचे असेल घरकुलाचे मस्त जर यांनी चालू केले नाही आणि जर यांनी पुन्हा जर ते झिरो केले तर आम्ही आता हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरला, आम्ही 12 तारखेला उपोषणाला बसणार आहोत सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विधान भवनासमोर. विधान भवनासमोर. तर नक्कीच आपण पाहतोय की विधान भवनासमोर आम्ही उपोषणाला बसू असा थेट इशारा जो आहे तो भोकरदन तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आमच्याकडून अधिकारी लोक पैसे घेत असल्याचा देखील खळबळजनक आरोप जो आहे तो या शेतकऱ्यांनी केलेला आहे. थेट आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन या ठिकाणी त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. किडनी विकणे आहे, बीडीओंचा संप, कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करा, त्यानंतर गायगोठा बांधला मात्र निधी कोण देणार, अशा वेगवेगळ्या ज्या समस्या आहे या शेतकऱ्यांच्या प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासनावर देखील त्यांनी गंभीर आरोप केलेले आहे. पैसे घेऊन अधिकारी काम करतात, त्याशिवाय काम करत नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि आमचं जर मागण्या मान्य झाल्या नाही तर 12 तारखेला नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी मी आमरण उपोषण करू असा इशारा जो आहे तो यांनी आता थेट सरकारला दिलाय. त्यामुळं यांची प्रलंबित असलेली कामं जी आहेत ती होणार का याकडे आता या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.